नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तिरुपती बालाजीचं प्रसिद्ध मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर आहे। श्री वेंकटेश्वर स्वामी म्हणजेच भगवान विष्णू यांना हे मंदिर समर्पित आहे। तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचेच स्वरूप मानले जातात। तिरुमला पर्वतावरती त्यांचे तिरुपती मंदिर आहे, तर त्यांच्या पत्नीचं पद्मावती यांचं मंदिर तिरुपतीमध्ये तिरुमला पर्वताखाली आहे। तिरुपती मंदिरामध्ये केस दान करण्याची पद्धत आहे। भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी केस दान करून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जातात। असं का केलं जातं, यामागे नक्की काय कारण आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तिरुपती बालाजीमध्ये केस दान करण्याची परंपरा अगदी जुनी आहे। भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की भगवान बालाजींना केस दान केल्यानं मनातील सर्व कामना पूर्ण होतात। त्यामुळे लोक सर्वात आधी तिरुपतीमध्ये जाऊन केश कर्तनालय मंडपमध्ये जाऊन केस दान करून येतात। यासाठी तिथं मोफत कुपन दिलं जातं। केस कापल्यानंतर तुम्ही इच्छेने काही पैसे नाभ्याला देऊ शकता। त्यानंतर मुंडन केलेल्या डोक्याला चंदन लावून भाविक तिरुपती बालाजी यांच्या दर्शनाला जातात, अशी तिथली पद्धत आणि परंपरा आहे। भगवान व्यंकटेश म्हणजेच स्वामी तिरुपती बालाजी यांच्यावरती कर्ज होतं अशी एक पौराणिक आख्यायिका आहे। त्यामुळे तिरुपतीमध्ये जाऊन जो कोणी भाविक आपले केस दान करेल तो भगवान बालाजींचं कर्ज कमी करतो अशी मान्यता आहे। यासोबतच जो कोणी केस दान करेल त्याच्यावरील कर्ज सुद्धा कमी होतं असं मानतात। त्यामुळे डोक्यावरील केस दान करणं म्हणजेच डोक्यावरील कर्ज तिथे उतरवून येणं असं म्हटलं जातं। यामुळे कर्जामध्ये असलेले लोक तिथे जाऊन केस दान करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी जातात असं म्हटलं जातं। पौराणिक कहाणीनुसार एकेकाळी भगवान बालाजींच्या मूर्तीवरती मुंग्यांचं वारूळ तयार झालं होतं। त्यावरती दररोज एक गाय येऊन दूध द्यायची। हे त्या गायीच्या मालकाला समजल्यावरती त्यानं क्रोधित होऊन त्या गायीला कुऱ्हाडीनं मारलं। यामुळे बालाजींच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरचे केस गेले। मग भगवान तिरुपतींच्या आई नीलादेवी यांनी आपल्या डोक्यावरील केस कापून बालाजीच्या डोक्यावरती ठेवले। त्यानंतर त्यांची जखम बरी झाली। यामुळे भगवान बालाजी प्रसन्न होऊन त्यांच्या आईला म्हणाले की प्रत्येक व्यक्तीसाठी आपले केस अत्यंत प्रिय असतात, परंतु तू माझ्यासाठी आपले केस दान केलेस। त्यामुळे आजपासून जो कोणी माझ्यासाठी आपल्या केसांचं बलिदान करेल त्यांच्या मनोकामना मी पूर्ण करेन। तेव्हापासून तिरुपतीमध्ये केस दान करण्याची परंपरा सुरू आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने तिरुपतीमध्ये केस दान का केले जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।